शक्तीपीठ महामार्गाला राजकीय विरोध होणार असेल तर तो राजकीय विरोध खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिली आणि विरोधकांवर या वक्तव्याद्वारे निशाणा साधलेला एक प्रकारे इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिला। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत। या 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना। आणि म्हणून आमची सरकारला विनंती, आम्ही सातत्याने विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्या ठिकाणी 300-350 शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे। त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा, आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा। ठीक आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही।